दादा याला कशासाठी आणता तुम्ही माझ्याकडे? तुम्ही जेव्हापासून याला माझ्याकडे आणताय काय त्रास होतो याला? याला सर्दी खोकला आणि पुऱ्या पण आलता याला. नाही पहिल्यांदा तुम्ही जेव्हा माझ्याकडे आणलं होतं याला तेव्हा काय त्रास झाला होता? छाती खरखर तुम्ही श्वास घ्यायला त्रास व्हायचा? त्रास होतो. बरं, मग तुम्ही होमिओपॅथिक मेडिसिन दिल्यानंतर त्याचा तो प्रॉब्लेम किती दिवसांमध्ये सॉल्व्ह झाला? 1 महिन्यात क्लिअर झालं. बरं, त्याच्यानंतर तुम्ही रेग्युलर होमिओपॅथिक औषध देता याला? किती वर्षापासून देत आहे? आता 2 वर्ष झाले कंटिन्यू. 2 वर्षामध्ये याला बाकीचे अजून काय काय प्रॉब्लेम आलेले आहे? मागं पाठीवर खाज वगैरे आली होती? खाज आली होती, ते क्लिअर झाली. आणि ताप नेहमी नेहमी येत राहतात का? नाही, अगोदर येत होते ना ताप नेहमी नेहमी? जेव्हाही याला ताप वगैरे येतात तुम्ही कोणती मेडिसिन देता याला? होमिओपॅथिक मेडिसिन पूर्ण क्लिअर होऊन जाते? 2 दिवसात 1 दिवसात क्लिअर होते. बरं, ॲलोपॅथिक मेडिसिनमध्ये आणि होमिओपॅथिक मेडिसिनमध्ये तापामध्ये तुम्हाला काय फरक वाटते? तुम्ही जेव्हा याला देता होमिओपॅथिक मेडिसिन काय फरक वाटते? होमिओपॅथिक क्लिअर होऊन जाते एकदम, म्हणजे 2 दिवसात असते नॉर्मल. आणि ॲलोपॅथिक कसं आहे तर डेली परत ते आणखी 1-2 दिवसात त्याला म्हणजे परत येत राहते. जास्त होऊ शकते. पण होमिओपॅथी दिल्यानंतर होमिओपॅथीनं काय फरक वाटते? क्लिअर होऊन जाते आणि बरा येतो, चांगला राहत करते. बरं, आता ॲलोपॅथिक मेडिसिन सुरू असताना आणि होमिओपॅथिक मेडिसिन तुम्ही जेव्हा सुरू केली बिमार पडण्याचं प्रमाण कधीपासून जास्त आहे? बिमार जास्त कधी पडायचं ॲलोपॅथिकमध्ये की होमिओपॅथिकमध्ये? ॲलोपॅथिकमध्ये जास्त बिमार पडतो. आणि होमिओपॅथी सुरू केल्यापासून कमी एकदम म्हणजे. आता यावेळेस तुम्ही याला किती महिन्यानंतर आणलं तापासाठी? 3-4 महिन्यानंतर आणले. 4 महिन्यानंतर आणलं. 4 महिन्यापासून आजारी पडलेला नाही? नाही, काहीच नाही. ओके, धन्यवाद.